कसे पिल्ल आरडू राहिले. कोण म्हणन का 8 वाजलेत. हा एवढं काळ कम येत इकडे. कालच्या दिवस फक्त पावसाने सुट्टी काढली, आज परत आला भाऊ. आज तर सांगितलाच होता बरं का 10 वाजल्यापासून मग 6 वाजल्यापर्यंत पाऊस आहे. हा काय होतंय काय माहिती. जर असाच जर राहिला 6 वाजेपर्यंत मग नदीला लवकरच पाणी येत असतंय. नदीला पाणी आलं म्हणजे झालं. आता इकडे परत बघावं लागेल. तेवढं नाही यायचं बरं का, त्या दिवशी आलं तर तेवढं तर नाही यायचं, पण बऱ्यापैकी तर पाणी येईनच असं वाटतंय मला. चला बघू काय नाही काय नाही. मला ते नारळ काढून आणायचं होतं, ते नारळ. आणि तर राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आता परत प्रश्न उठला की बाबा पिल्लांना कुठं ठेवायचं. बाहेर काल ठेवलं होतं तर मस्त होतं ते, ती जागा आता भिजली. कुरड्यात ठेवा तर कुरड्यात ओलं आहे. आता ठेवा कुठं, पोरच्यातच आणावं माझ्या मते. इकडेच द्यावं ठेवणार त्यांना. असंच करावं लागेल काहीतरी. विटाचं लय भारी केलं गाड्या बाबांनी. मला हौद बांधायचा आहे अजून. हौद तसाच राहिला व माझा राजवंशला पवायला हौद बांधायचा आहे. चला बांधू पाऊस बिऊस गेल्यावर, म्हणजे आज नाही पावसाळा गेल्यावर थेट. काय काय हा काय काय चला चला हेर. आता ही शेळी बघा बघा, आता हे शेळ्या मशीनवर एक तर ट्रॉली तर बसली. चला भाऊ, आता थोडा पाऊस आहे ना थांबलाय. थोडासा वाटत नाही थोडा वेळ पडन, त्याच्यामुळे टाकले आता पिल्लं कोंडून. त्यांना थोडी बाजरी टाकतो, 1-2 तास इथं कोंडतो. लगेच आता आहे ना कॅरेटमध्ये परत ठेवून देतो. पाऊस आला का लगेच असे ठेवावं लागते. मला त्या अंड्यावरची कोंबडी सोडायची, तिला आणतो आता मी पहिला. चला आता सोडली कोंबडी, तिला बांधलंय दोरीला, पळून नाही जावी म्हणून. अगं तुला इकडं टाकलंय खायला, इथं खाय ना. हे बघ ना, खाय ना किती झालं. आता थोड्या वेळाने कोंडून टाकीन. सगळ्याच आवरलं मस्तपैकी. आता तिच्या खाली आहे ना एवढेच अंडे आहेत. माझं चाललंय हे अंडे काढून मशीनमध्ये ठेवावं. मी कालच बाबाला म्हणलं बस ग बस, मशीनमध्ये ठेवा आणि प्युअर गावरान कोंबडीचे अंडे आणून आहे ना द्यावा परत तिच्या खाली ठेवून. आज झालंय. काय करावं काय नाही कळा ना अजून, कारण की आता नवरात्र बी चालू झाल्या. तिकडे जे आपण आणतो तिथून अंडे त्यांनी बी सासून ठेवले असते ना अंडे. पण विषय झाला आहे पावसामुळे आहे ना जाऊच वाटाना कुठं. मध्येच आहे ना एखादा पूल वगैरे हे झाला का पाण्यात तिकडंच बसावं लागेल. त्याच्यामुळे जरा पावसा दिवसाचा अंदाज घेऊन जावं लागेल. आहे तशी ऑर्डर पण आहे आपल्याला तशी पिल्लांची. अजून कन्फर्म झाली का मग एकदा जाऊन येतो मी, बघतो अंडे बिंडे भेटत आहेत का नाही. म्हणजे कसं प्युअर गावरान कोंबडीचे एकदा पिल्लं निघले का मग काय हरकत नाही आहे आपल्याला. बघा कशी उड्या खातात. कालपासून मी तुम्हाला सांगतोय की बाबा आपल्याला आहे ना ते नाशिकला जाऊन द्यावं लागत आहेत का काय माहिती बाबा. ते एका सबस्क्रायबरला आपल्या कसं तडफड करीत आहेत. डिझाईन बघा ना याची, कसली जबरदस्त डिझाईन आहे. जाय रे पळा. पासून बाबाचं इकडं कुरडच चाललंय भाऊ. झालं की नाही बाबा अजून? औ पाखरं आले, राहू दे त्यांना तिथंच. जनावर गेली इकडं म्हणून गौरी आरडती काय? गाडी गेली, बैलगाडी गेली वय. अगं खाऊन घे मग तुला नेतो पाणी प्यायला. तिने बघ किती साफ केलं इकडं सगळं, मस्त पैकी साफ करून टाकलं. आता थोडं इकडं सोडली का मग इकडचं आहे खरी, पण इकडं बांधायलाच नाही काही. तिकडं तरी लाकडं आहेत, इकडं कशाला बांधावं. कशावर बांधली का लय झाडं बिडाला बांधली का लगे उपटून घेऊन पळून जाईन अशी गौरी. चला जाऊन दे तेवढं खाती तवर हे करू. आता आज बी असं चिखल झालं की आज बांधू नये. आता ते पायाला जखमा बिकमा त्याच्यामुळं बरी ईदच. चला आता हे कोणत्या पिल्लांना गेलं? बदकाचे त्याचे का? हा ते का व्हायना नाही ते दुसरे कोणते द्यायचे कुठून एक एक्स्ट्रा झालं ना ते त्याच्यामुळं. त्याचं फक्त ते कोणा काढा काना, ते वर झालेलं आहे तिकडून ते काना. ये ना
हा ते तिकडून वर झालं इकडं खाली झाले ते काना काढायचं आहे काढून पिल्ला नाही जायचे मग त्याची खालून. पावसाचं काय धोरण आहे काय माहिती बुवा. सकाळपासून होता तर आज बंद झालाय अजून काय आहे ना. होय वांटे पावसाला काय केलं तू? पावसाला काय केलं? काय लावलंय आज शेंडा? माती कुठं गेली ती मातीत? भाकर पुरून आली वय तू. लबाड आहे लबाड. कुठे गेलं नदीचं? हे बघा नदीचे पाणी त्या दिवशी आलं त्याने किती नुकसान झाली. हे बघा इकडे सगळं पडापड झालेली. हे तर पूर्ण पडलंय. इथं घेतलं बरं का भरून आता यांनी. तेव्हा कसे खड्डे पडले. लय डेंजर नुकसान झाली भो. ते सोलर कस काय उभं राहिलं काय माहिती आजूक बी त्याच्यात. कपाशी पुरी पडली. हे बघा कसं पडलंय सगळं. ऊस बीस सगळा पडलाय. चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू. आज जरा छोटाच व्हिडिओ बनवलाय. तब्येत जरा बरोबर वाटत नव्हती त्याच्यामुळं झोपच येऊ राहिली मला. का मग आम्ही रात्री झोप झाली नाही माझी बरोबर. चला जाऊन द्या. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. बाबा पिल्लं कधी कोंडायचे? थोडा वेळ आहे का अजून पिल्लाला? पिल्लाला वेळ आहे का म्हणलं अजून पिल्लं कोंडायला? किती टाइम आहे? बरं बरं.